बातमी आहे चिंतेत भर टाकणारी। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये कपात केल्यावरती आता व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये देखील कपात करण्यात आली आहे। महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केल्याप्रमाणे व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये 20% कपात करण्यात आली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याबरोबरच उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50% कमी करण्यात आला आहे। मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेल्सना पाईप गॅसनं पुरवठा होतो आणि याचा फटका बसणार आहे। मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा हा 100% सुरू राहणार आहे। आतापर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यापर्यंत मर्यादित असलेला गॅसचा तुटवडा हा आता पाईप गॅसला देखील बसण्याची शक्यता आहे। कारण महानगर गॅसने व्यावसायिक आणि औद्योगिक स्वरूपातील पाईप गॅसच्या पुरवठ्याला 20% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मुंबईतील जवळपास 30 ते 35% हॉटेलना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। आपण सध्या हॉटेल मनोहरमध्ये आहोत। दादरला हे हॉटेल आहे आणि इकडे 100% त्यांचं जे कामकाज आहे, जेवण ते बनवतात ते पाईप गॅसवर बनवतात। आपण जर बघितलं तर त्यांच्या हॉटेलमध्ये पाईप गॅस देखील लागलेली आहे। महानगरची लाईन आहे आणि इथे जवळपास 20% जर महानगर गॅसने कपात करण्याचा निर्णय घेतला तर नेमके काय बदल होऊ शकतात हे आपण यासंदर्भात बोलणार आहोत। हॉटेलचे मालक कृष्णा बंगेरा सध्या आपल्यासोबत आहेत। ते मला वाटते वेळ दिली आहे का टायमिंग 3-4 तास बंद ठेवण्याचं असं त्यांचा प्रोग्राम आहे। नेहमी जेव्हा क्लिनिंग करतात तेव्हा 4 तास बंद ठेवतात, तर तसं केलं तर आम्हाला 4 ताससाठी आम्हाला हॉटेल बंदच ठेवायला लागेल। वेळ दिला तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणं तेवढा वेळ त्यावेळेस इंडेक्स मशीन पण आम्ही घ्यायला प्रयत्न केला। आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललो 34 द्या आता डायरेक्ट। 34,000 घेऊन कमी परत ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार हॉटेल। त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन म्हणून नाही आहे माझ्याकडे। आता घ्यायला तर कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्या वर खर्च आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।